इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर इंडियन आर्मी रॅली भरतीचे या ठिकाणी पेपरच्या तारखा या ठिकाणी आल्या आणि इंडियन आर्मीची भरती निघाली होती यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याचबरोबर यारो नागपूर, यारो मुंबई, यारो पुणे, यारो कोल्हापूर, महाराष्ट्रातील या पाचही यारोची आर्मीची भरती निघाली होती। आणि बरेच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर इंडियन आर्मी रॅली भरतीचे पेपर आमचे कोणत्या तारखेला यामध्ये होणार आहे, कोणती तारीखला पेपर आमची यामध्ये होणार आहे, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर ते तारीख मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देणार आहे की आणि पुढची प्रोसेस त्या ठिकाणी काय काय असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये आपल्याला कागदपत्र कोणकोणते न्यावं लागणार आहे पेपरच्या वेळेस, त्याचबरोबर जे पुढची यामध्ये इंडियन आर्मी रॅली भरतीची प्रोसेस यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणत्या सेंटरवर ग्राउंड असणार आहे, ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होते की सर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये आम्ही फॉर्म तर भरलेला आहे, यारो नागपूर, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, यारो पुणे, यारो नागपूर, तर ह्या यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, तर जेवढं पण या ठिकाणी यारोमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर जे या ठिकाणी पेपरची जी तारीख आहे हे आलेली आहे। तर आता पेपर कधी आहे, तर पेपर जे इंडियन आर्मी रॅली भरतीचा आपलाच होणार आहे महाराष्ट्रातील या सर्व यारोचा, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर या पाचही यारोच्या आर्मी रॅली भरतीचा जो पेपर आपला या ठिकाणी होणार आहे 30 जून ते 10 जुलै पर्यंत पेपर चालणार आहे, लक्षात ठेवा। आणि हे ऑफिशियली इंडियन आर्मी रॅली भरतीच्या ऑफिशियली वेबसाईटवर हे अपडेट या ठिकाणी आले, पेपरची तारीख जी आहे इंडियन आर्मीच्या ऑफिशियली वेबसाईटवर हे आलेलं आहे, लक्षात ठेवा। तर तुम्हाला हे कशा प्रकारे चेक करायचं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे। क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे जॉइन इंडियन आर्मी, तर हे तुम्ही सर्च केल्यानंतर हे वेबसाईट या ठिकाणी येणार आहे सर्वात पहिली, आणि त्यामध्ये आपण कॅप्चा वगैरे आपल्याला तो टाकावा लागणार आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर इंडियन आर्मी रॅली भरतीचा जो आपला पेपर या ठिकाणी होणार आहे 30 जून 2025 पासून पेपर चालू होणार आहे आणि 10 जुलै 2025 पर्यंत इंडियन आर्मी रॅली भरतीचे पेपर या ठिकाणी चालू होणार आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर या सर्व यारोचे। आणि जे इंडियन आर्मी रॅली भरतीचे जे पेपर आहे तर आपल्या जिल्ह्यामध्येच होणार आहे, लक्षात ठेवा। तुमचा जो पण जिल्हा असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जे आहे इंडियन आर्मी रॅली भरतीचे या ठिकाणी पेपर होणार आहे। आणि पेपरला जाताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या आपल्याला या ठिकाणी सुकानी करायचे। तर पहा, तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ईमेलवर तुम्हाला या ठिकाणी मेल येणार आहे की इंडियन आर्मी रॅली भरतीचा ॲडमिट कार्ड या ठिकाणी आलाय म्हणून, आणि त्याचबरोबर तुम्हाला मोबाईलवर सुद्धा या ठिकाणी मेसेज येणार आहे। आता तुम्ही म्हणताल की बा आम्हाला कळणार कसं की इंडियन आर्मी रॅली भरतीचा आमचा पेपर आहे, त्याचबरोबर कसं काय आम्हाला यामध्ये कळणार आहे, तर मी तुम्हाला आता सांगून देतो। तर तुम्हाला जे ईमेल येणार आहे, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इंडियन आर्मी रॅली भरतीचा फॉर्म भरला तर जो तुम्ही ईमेल दिला होता, जो मोबाईल नंबर दिला होता, तर त्यावर जे ईमेल येणार आहे की तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे, ठीक आहे। आणि तेव्हाच तुम्हाला हॉल तिकीट काढायचे आहे आणि हॉल तिकीट आपल्याला जे पेपरला घेऊन जायचे, कारण की हॉल तिकीट खूप या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे। तर हॉल तिकीट आपल्याला सोबत या ठिकाणी न्यावं लागणार आहे पेपरला जाताना, एक लक्षात ठेवा। तर पहा, 30 जून पासून या ठिकाणी इंडियन आर्मी रॅली भरतीचे पेपर या ठिकाणी स्टार्ट होत आहे। तर तुम्हाला जे जवळपास 4-5 दिवसा अगोदर जे तुमच्या मोबाईलवर ईमेल येणार आहे आणि मेसेज तुम्हाला येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्हाला ईमेल आणि मेसेज आल्यानंतर मोबाईलवर तुम्हाला जे हॉल तिकीट त्या ठिकाणी काढून घ्यायचे आहे आणि जो पण मग तुम्हाला तारीख भेटणार आहे, जे पण इंडियन आर्मी रॅली भरतीचे पेपरची जे तुम्हाला तारीख भेटणार आहे, तर त्या तारखेवर तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आणि त्याचबरोबर हॉल तिकीटवरच आपल्याला समजणार आहे की आपलं सेंटर कोणतं आहे, सेंटरचं ठिकाण कोणतं आहे। तर हे तुम्ही जेव्हा ॲडमिट कार्ड काढसान त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे। तर जवळपास तुमचे जे हॉल तिकीट या ठिकाणी येणार आहे 29 जून पर्यंत या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट पाहायला भेटणार आहे सर्व विद्यार्थ्यांचे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तयारी चालू ठेवा, अभ्यास जबरदस्त चालू ठेवा, कारण की जास्त दिवस आपल्याजवळ राहिले नाही आहे। तर 1 महिना आपल्याजवळ या ठिकाणी, 30 दिवस आपल्याजवळ या ठिकाणी मोजून राहिले असं तुम्ही धरून चला, ठीक आहे। तर ह्या 30 दिवसामध्ये चांगला अभ्यास या ठिकाणी करा आणि सर्व गोष्टीपासून तुम्हाला या ठिकाणी दूर राहायचं, सोशल मीडियापासून जेवढं तेवढं दूर राहा। तर आतापासून जे अभ्यास या ठिकाणी चालू ठेवा, कारण की इंडियन आर्मी रॅली भरतीच्या या ठिकाणी पेपरच्या तारखा आलेल्या आहे 30 जून पासून
उद्यापासून या ठिकाणी पेपर स्टार्ट होता ऑनलाईन पद्धतीने आणि कॅम्प्युटरवर तुमचा यामध्ये पेपर होणार आहे। आणि पेपरला जे विद्यार्थी मित्रांनो जे तुमच्या हॉल तिकीटवर जे तारीख आहे तर त्या तारखेवर तुम्हाला पेपरवर देण्यासाठी जावं लागणार आणि सोबत तुम्हाला डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे। तर ज्या दिवशी तुमचा या ठिकाणी पेपर आला, आता समजून जा 30 जूनला तुमची पेपरची या ठिकाणी तारीख आहे, तर तुम्हाला 30 जूनला जावं लागणार आहे। त्या हॉल तिकीटवर जे तारीख राहणार आहे सकाळचा टाइम म्हणा, ठीक आहे, किंवा दुपारचा जो पण तुमचा टाइम असणार आहे तर त्या टाइमवर आपल्याला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे। जो तुम्हाला टाइम दिला आहे पेपरच्या दिवशी, समजा आता 1 जूनला तुम्हाला पेपरचा टाइम दिला आणि सकाळी तुम्हाला समजा 10 वाजताचा टाइम दिला पेपरचा, तर तुम्हाला त्या ठिकाणी 8 वाजतापासूनच हजर राहायचं, म्हणजे सांगायचं एवढंच की वेळेवर आपल्याला त्या ठिकाणी अगोदर वेळेच्या अगोदर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सोबत आपल्याला डॉक्युमेंट न्यायचे आहे, तर डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे। तर तुम्हाला हॉल तिकीट तुम्हाला न्यावं लागणार आहे, जे तुम्ही हॉल तिकीट जे तुमचे येणार आहे तर ते 1 दिवस अगोदर या ठिकाणी येणार, जवळपास 29 जून पर्यंत येणार आहे। तर हॉल तिकीट आपल्याला एक्झाम सेंटरवर सोबत न्यायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला पासपोर्ट फोटो न्यायचे सोबत, 4-5 फोटो तर आपल्यासोबत राहू द्या। त्याचबरोबर आधार कार्ड आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे। तर एवढे जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट आपल्याला जे जेव्हा आपण पेपरसाठी जाणार आहे तर त्यावेळेस आपल्याला एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी घेऊन जायचे आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। पासपोर्ट फोटो आपल्याला न्यायचे 4-5, त्याचबरोबर आपल्याला आधार कार्ड सुद्धा न्यायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला हॉल तिकीट सुद्धा न्यायचे आहे, ठीक आहे। तर आणि याचे एक झेरॉक्स नेल्यासोबत तरी चालते, बरं एवढं आपल्याला सोबत न्यायचं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड सुद्धा नेऊ शकता, पॅन कार्ड नसेल तर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही, पण आधार कार्ड मेन त्या ठिकाणी आहे। आणि त्याचबरोबर पेन सुद्धा आपल्याला सोबत न्यायचे आहे। तर एवढं काही डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी सोबत न्यावं लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर इंडियन आर्मी रॅली भरतीचा जो पेपर हा या ठिकाणी आपल्याला पेपर या ठिकाणी सेंटर जे पेपर जे असणार आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो कॅम्प्युटरवर आपली इंडियन आर्मी रॅली भरतीचे पेपर होणार आहे। तर नॉर्मल असते, एक लक्षात ठेवा, तर त्या ठिकाणी आपल्याला घाबरायचं नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पेपर झाल्यानंतर आपलं ग्राउंड कधी होणार आहे, तर आपलं जे पण यारो असेल तुमचा, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याचबरोबर यारो नागपूर, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, त्याचबरोबर यारो पुणे, तर ज्या पण यारोचे आहे तुम्ही, तर त्या यारोमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। जसं तुम्ही यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचे आहे तर छत्रपती संभाजी महाराज नगरमध्येच तुमचं ग्राउंड होणार आहे। तर ग्राउंडसाठी टाईम लागते थोडासा, तर ग्राउंड जे आपलं होणार आहे ऑगस्ट महिन्यानंतर आपल्या या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। त्याचबरोबर यारो नागपूरचे जे पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर यारो नागपूरवाले विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे जेव्हा पेपर होणार आहे, पेपर झाल्यानंतर जवळपास ऑगस्ट महिन्यानंतर आपल्या या ठिकाणी ग्राउंड चालू त्या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ग्राउंडसाठी थोडाफार आपल्याजवळ टाईम आहे, 2-3 महिन्याचा टाईम या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। तर मेन आपल्याला फोकस या ठिकाणी पेपरवर ठेवायचा आणि पेपर झाल्यानंतर फिजिकलची प्रॅक्टिससुद्धा तुम्ही चालू द्या आणि आतापासूनही तुम्ही तयारी केली तरी चालते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ग्राउंड जे आपापल्या यारोमध्ये असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या या ठिकाणी पेपर होत आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये ग्राउंडला सुद्धा आपण पुढे व्हिडिओ त्या ठिकाणी आणणार आहे, एक लक्षात ठेवा। जेव्हा सुद्धा ग्राउंड होणार आहे, जे आपण यारोचं यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, यारो पुणे, यारो कोल्हापूर, यारो मुंबई, तर आपण जे विद्यार्थी मित्रांनो वेळोवेळी अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी देत राहणार आहे, एक लक्षात ठेवा। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।